नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज पुन्हा एकदा आमची पायऱ्या सर जाता. आता पाऊस लागान गेलेला असा, त्यासोबतच पेरणी पण केलेली असा, त्याच्यामुळे आता सतत आमची तरव्याच्या कामांका सुरू झालेला असा. तर मंडळी आम्ही पेरलाव 4-5 वापले. त्यानंतर वापले जे होते त्यावर ते फोडून घेतलं कराड येथून. तर त्याच्यामध्ये आता शेण टाकूचा लागता. तुमका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले कोकणामध्ये प्रत्येक कार्यात म्हणजे प्रत्येक शेताच्या कामात शेणखताचा जितकं जास्त वापर केला जाताना तितकी शेती चांगली जाता आणि नैसर्गिकसुद्धा असतात. तर म्हणजे त्यासाठीच आज आम्ही सगळेजण संध्याकाळच्या टायमिंगने मांगराकडे जातो. अण्णांच्या मांगराकडे असून छान हटलं आणि वापल्यातनी टाकतलं. तर चला तर म्हणता आजच्या ह्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर पाऊस लागलेला त्याच्यामुळे सगळा काय हिरव्यागार झालेला असा. ह्याच्यापेक्षा आणखी सगळी हिरवळ कशी घनदाट जंगला कशी जातली. आणि आज आपल्यासोबत सखी पण पायऱ्या तिथलेला असा. त्याका संध्याकाळी जरा आम्ही घेऊन इलो आवाटातच तिसरच्या त्याका जरा राऊंडला होतं, पण आज उतला लॉंग राऊंड तिची होऊन यासाठी त्याका मांगराकडे घेऊन इलो. म्हणजे हा बघा प्रांजून घेतला ना सखी. सखी दमला बरा हसड घालता. बस खाली, बस बस खालती बस. दमलास ना जरा खाली बस. या बघा सरत बसला दमला. सखी हे बघ. तर म्हणजे बऱ्याच दिवसांनी सखी आम्ही पायऱ्यात घेऊन इलो. सकाळपासून आता 3-4 वेळा सुटलेला असा, त्याच्यामुळे ते कवतल्या मांगराकडेच घेऊन होता. सुटल्यानंतर तडे ते का हाडणारा कोण नाही आणि जरा त्याका पण शुद्ध हवा होता. आता जरा पाऊस वगैरे लागान गेलेला त्याच्यामुळे मस्त झालं. अडसं सगळं रस्ते बिस्ते धुवान गेले त्याच्यामुळे घेऊन इलो त्याका पण. तर आता मी जातो पायऱ्या तिसून शान टाकूचा. साखी धरलेला आहे तिच्या, नाही आता खडव जायतो ना. चल हडे हडे खाली. आम्ही सकीक घेऊन पायऱ्या तिथलेल्या असो. सकीक जे हडूचं असतं ना तेव्हा खूप टाइम लागता. चल चल चल. होय ना. आता सगळीकडे वापले नांगरलेले असतात त्याच्यामुळे उगाच घाण जाताल. आता काय पावसाळा सुरू झालेलंच असा. आज पण जरा जरा बारीक बारीक शिवरा गळली आहेत पावसाची. सखी चल. सर्व खाता बघा बारके बारके काडी आहे बसल्या वापलेत. असाच का हरियाळी बी खाऊ काही. खडे चालला म्हणजे सकी आम्ही बांधलो खडे बांधले. तर आम्ही येल्यानंतर दाखवते. आता आम्ही जातो शेण आणण्यासाठी. पुढे अण्णा पण चलता गावात घेऊन. मी बाणा नेलेले पण तर सुटला ह्या बघा आणि पाठसून धावत तिला शी फणस पडलो. वाटर आता कुसतल्यात. बाबड्यांका कोणाक खाव गवणार नाही त्यांका कायच नाही. तर आपण ऑटोमॅटिकली सुटलं आणि आरडा तिला पाठसून. या बघा आता ते का पण घेऊन जातो बरोबर. चल चल. तर आम्ही ना म्हणजे अण्णांच्या वापलेमध्ये जा म्हणजे अण्णांच्या मांगराकडे जातो शेण आणण्यात. तर ह्या बघा सर शाण असा ह्याचा आमका भरान टाकूचा. हा अण्णा गावात घेऊन गेलो. ह्या ना कोळे पावसाचे आता कोळे सुरू झाले. घरांका जोडतले सोडल्या हे कसले भाजीचे थांबले घालू गेलं तर घेणारे खेळता. मागे मम्मी हडे ना शान भरताय बघा. तर 4 म्हणजे आम्ही 4 नाही 3च घमाला घेऊन दिलो. मी या प्रांजू आणि मम्मी आणि सखी काढलो. नको ते धावतला तसा धावता. तर म्हणजे शान आम्ही भरून घेतलं आणि सखी असं त्याच्यामुळे सखी आम्ही आता सोबतच भरता फाडतो. तर मम्मीने सखी घेतला ना. आता हे शान जास्त वापरलेत ना आणि 2-3 वापरलेत ना आपण टाकूचा पटपट टाकून घेऊ आणि संध्याकाळ जाय तिला. त्यामुळे घराकडे पण लवकर जाऊ.
मंडळी शान एकदम ओला असल्यामुळे जोड लागता आणि त्यात आणखी सकीक सोबत भरायचं त्याच्यामुळे खूप ती उचलढावी असते त्यामुळे सकीक मैसरच ना यांच्या माळ्याकडे बांधलं आहे आणि आम्ही तर बरेच 4-5 वेळा शान टाकलं. आता घराकडची वाट धरू काही हा बघा हिसर बांधलेला आता का सकी खडे गेला. तर मंडळी सकी काढल्यामुळे डेंजरच आमका पश्चाताप झालो कारण की आम्ही अजून 2 वेळा शान टाकणार असतो ता नाही झालं कारण की त्या मधी वाटेत सुटत जाता आणि त्या का हल्ली काय झाला काय माहीत आम्ही फिरा करतो सगळा करतो पण त्यांना भयंकर सुटता हिसर जो हुक असतं ना तो सोडता आणि पळायला लागतं त्याच्यामुळे लय टेन्शन वाटतं. आवाटात बारकी बारकी कोंबडीची पिल्लं असतात आता सांगायचं नाही तरी पण सकी आज सकाळी 6 वाजता सुटलेला आणि त्यांना ना कोवळी ना 2 दुकानदार काकांची पिल्ला खाल्ल्या आणि त्याच्यामुळे डेंजर नुकसान करते ॲटोमॅटिकली सुटता. सकाळीच पहाटे सुटलेला 7:30 वाजता. घरात आम्ही त्या ठेवतो रात्रभर झोपण्यासाठी असता पण त्यानंतर जाता त्यामुळे खूप कठीण होता आता सकीची केअर करणं. तर आता थोड्या वेळानं आम्ही घराकडे जाऊ जातो.